लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। जय हो जय भोलेनाथ। जय हो राम जी को लाला लखन जी को लाला। राम जी को लाना लखन जी को लाना। राम जी को लाल लखन जी को लाल। राम जी को लाना लखन जी को लाना। चलो आवो जय चलो आवो जानी चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। जय हो जय हो जय हो जय भोलेनाथ। ताड़ी। जय भोलेनाथ। जय हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। 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 चलो आवो जी जय हो चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार
बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. परम मंगलमय जीवाचा परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, भोगासहित मोक्षाची प्राप्ती करून देणारी, महान, पवित्र, पावन, पुनीत करणारी ही श्री शिव महापुराण कथा प्रथमतः या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये तुम्हा सर्व शिवभक्तांचं अंतकरणपूर्वक स्वागत आहे. प्रत्येकाच्या चरणी वंदन आहे. श्री शिव महापुराण कथेचे जनक भगवान भोलेनाथ, सर्वप्रथम भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात. गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी वंदन. जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी वंदन. तुम्ही सर्व उपस्थित साक्षात रुद्रस्वरूप असणारे सर्व श्रोते माईबाप प्रत्येकाच्या चरणावरती वंदन. आणि पहा, आज खऱ्या अर्थानं माझं भाग्य असेल आज या कथेसाठी आदरणीय हरिभक्तीपरायण बाबा, मी लहान आहे, तुमचं नाव घेण्याची पात्रता सुद्धा माझी नाही आहे, पण तरी सुद्धा आदरणीय हरिभक्तीपरायण महालिंग महाराज नगरे बाबांच्या चरणी माझं वंदन असेल, माझं मस्तक असेल. बाबांची या ठिकाणी उपस्थिती म्हणजेच माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय हरिआबा गीते त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली महाराज नगरे त्यांच्या चरणी सुद्धा माझं वंदन असेल. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण हे जे नियोजन आहे, मोठी तळमळ आहे, हा कार्यक्रम चांगला व्यवस्थित पार पडला पाहिजे. बारकाईनं या कार्यक्रमामध्ये लक्ष घालतायत हरिभक्तीपरायण रोशन दादा रंधवे. दादासाठी एकदा टाळी. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष महाराज सुद्धा, त्यांचेही मी आभार व्यक्त करते. या प्रत्येकाच्या चरणी माझं वंदन आहे. तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप पाहिलं तर पहा, तुम्ही प्रत्येक जण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. तुम्ही बहुश्रुत ज्ञाते मंडळी, ज्ञाते वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वारंवार वंदन. सर्व गुणीजनांच्या चरणी वंदन. आणि विशेषतः खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे भोलेबाबांची, भगवान भोलेनाथांची तर इच्छा आहेच आहे. मी सांगून गेले, करता करविता भगवंत आहेत, पण तरी सुद्धा विशेषतः या भगवंतानं माध्यम ज्यांना निवडलं, ज्यांच्याकडून हे मंदिर असेल, इथली व्यवस्था असेल, या कार्यामध्ये मोलाचं योगदान ज्यांचं आहे, श्रीमान आदरणीय स्वामी कांतलिंग जंगम, त्याचबरोबर आदरणीय श्रीमान ज्ञानेश्वर दादा रंधवे, त्याचबरोबर श्रीमान रामहरी आवारे, या तिघांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. पहा, आता तुम्ही म्हणाल यांची तिघांचीच नावं का घेतली, तर पहा, कोणतंही मोठं कार्य घडवून आणण्यासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतंय, कोणीतरी समोर जावं लागतं. हे समोर होणारे, पुढे होऊन कार्य करणारे, यांना कितीतरी जणांना तोंड द्यावी लागतात, कितीतरी संकटांना सामोरं जावं लागतंय, पुढे होऊन कार्य करावं लागतंय. मग मागचे कितीतरी जण मागे मागे पाठिंबा देतात, मागे उभे राहत असतात, पण पुढे होणारा अगोदर कोणीतरी लागतो.
आणि या कार्यप्रसंगी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याप्रसंगी हे तिघे जण पुढे होत आहेत. अगदी पुढे होऊन प्रत्येक कार्यामध्ये या भव्य दिव्य उत्साहामध्ये या कथेमध्ये या सप्ताहामध्ये या नामयज्ञामध्ये यांचं मोलाचं योगदान. अन्यथा विशेषतः पहा, तुम्ही प्रत्येक जण नाव घेण्याच्या पात्रतेचे आहात, पण नाव जर प्रत्येकाचंच घ्यायला सुरुवात केली तर आपली कथा ह्यातच संपून जाईल. म्हणून प्रत्येकाच्या चरणी वंदन. ज्यांची नावं घेतली ते देव आणि ज्यांची घ्यायची राहिली ते महादेव. बोला उमापती महादेव की जय. हर 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 महादेव. कथा भागाकडे वळायचंय. तत्पूर्वी आम्ही काल काय श्रवण केलं याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाकून मी पुढे जाणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच काही प्रश्न विचारणार आहे. जसं शाळेमध्ये विद्यार्थ्याला गृहपाठ दिला जातो तीच पद्धत आपली असणार आहे. यातनं माझा हेतू एवढाच की कथा तुमच्या कुठपर्यंत लक्षात येते, तुम्हाला कळतीये की नाही हे माझ्या लक्षात येईल तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांवरून, तुमच्याकडनं मिळालेल्या उत्तरावरनं. आहेत का तयारीत तुम्ही सर्व? विचारू का प्रश्न? मी तुम्हाला काल सांगून गेली आहे की श्री शिवमहापुराण ग्रंथाची निर्मिती कोणी केली? बोला, निर्माते कोण आहेत? माता वर्ग. हा, उत्तर आलंय मला. काही मातांनी उत्तर दिलंय. भगवान भोलेनाथ शिवजी. टाळी वाजवायची तुम्ही तुमच्यासाठी. म्हणजे कथा तुम्हाला लक्षात समजतीये. भगवान भोलेनाथांनी या तत्वज्ञानाची, या शिव महापुराण रूपी ग्रंथाची निर्मिती करावी. रचना मात्र व्यासांनी केली आहे. यानंतर मी पुढे सांगून गेले, या शिव महापुराण ग्रंथामधील एकूण श्लोकांची संख्या आहे. बोला, किती श्लोक आहेत? लक्षात आहे का तुमच्या? 24,000 श्लोकांची रचना ही शिव महापुराण कथा आहे. आणि आता यानंतर पुढील कथाभाग आम्हाला ऐकायला सुरुवात करायची. मी सांगितले सुतजींनी 88,000 शौनकादी ऋषींना सांगावं, तुम्हाला स्थिरता, शांतता, समाधान प्राप्त करून देणारी कथा श्री शिव महापुराण कथा. ही कथा पाप संपवणारी आहे, पाप मिटवणारी आहे, दुःखातनं मुक्तता करून देणारी आहे. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती दारिद्र, शुद्ध होती दारिद्र, शुद्ध होती दारिद्र, शुद्ध होती दारिद्र. गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. गाती ऐकती सादर, पवित्र हरिकथा. गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. गाती ऐकती सादर, पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर, 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 जळती दोषाचे डोंगर. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. ही कथा दोषाचे डोंगर जळून खाक करणारी आहे. तुम्हाला, मला, प्रत्येकाला पावन पुनीत बनवणारी आहे. ही कथा पापाचा नाश करणारी आहे. सुतजींनी सांगावं 88,000 शौनकादी ऋषींना पाप संपवते ही कथा.
88,000 शौनकादी ऋषी म्हणतायत, सुतजी तुम्ही सांगताय पाप संपवणारी ही कथा आहे, मग सांगा आम्हाला या कथेनं कुणाचं पाप संपवलंय, या कथेनं कुणाचं कल्याण केलंय, या कथेनं कुणाचा उद्धार केलाय. माणसाचा स्वभाव आहे, माणूस सहज कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, अगोदर पुरावा मागतो, पुरावा लागतो. आणि पुरावा म्हणून का होईना सुतजींनी 2 कथा शौनकादी ऋषींना सांगितल्या. एक पापी पुरुषाची कथा आणि एक पापी स्त्रीची कथा. पापी जीवाचं कल्याण या कथेनं कशा प्रकारे केलंय वर्णन येतं. अगदी मृत्यू लोकामध्ये प्रयागराज क्षेत्रात एक ब्राह्मण कुटुंब आहे. दोघे पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा. त्या मुलाचं नाव सांगितलं देवराज. थोडंसं ताट फ्रेश बसा बरं, हसतमुख बसायचंय. तुमचे चेहरे पाहिले की मला उत्साह निर्माण झाला पाहिजे, असं बसा. ब्राह्मण कुटुंब आहे, पती पत्नी दोघे आणि एक मुलगा, असा तो परिवार, असं ते कुटुंब. नाव सांगितलं देवराज, मुलाचं नाव. आणि पहा, घरामध्ये कुटुंबामध्ये जसं वातावरण असेल, नवे नवे मोठ्यांचं आचरण जसं असेल, मोठ्यांचं जगणं वागणं जसं असेल, तशी घरातली लेकरं बनत असतात, तशी घरातली मुलं घडत असतात. ब्राह्मण कुटुंब आहे. ब्राह्मण म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर सदाचारी व्यक्ती, अगदी भगवत भक्त, वेद मार्गाने सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा व्यक्ती. ब्राह्मण म्हटला की आमच्या समोर एक प्रकारचा आदरभाव डोळ्यासमोर उभा राहतो. चांगल्या व्यक्तीची, चांगल्या माणसाची, भगवत भक्ताची लक्षणं डोळ्यासमोर येतात. पण या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये जे उदाहरण आलं, हे ब्राह्मण कुटुंब नुसतं म्हणायला ब्राह्मण आहे, पण ब्राह्मणाचा आचार विचार, स्नान संध्यादी कोणतंच कर्म नाही. अधर्म आहे, अनिती आहे, दुष्कर्म आहे, कुकर्म आहे, अन्याय अत्याचार आहे. घरातले ते दोघे पती पत्नी अधर्मानं आचरण करतायत, अधर्मानं वागतायत. त्यांचा मुलगा सुद्धा, नाव काय बोलायचंय माता वर्ग? देवराज. तो देवराज लहान आहे. जेव्हा मूल लहान असतं, योग्य काय अयोग्य काय हे त्याला समजत नाही, उमजत नाही. मुलगा मुलगी मूल चुकतंय तर आई वडिलांनी सांगावं लागतं, बाळा अरे हे चुकीचं आहेस, तू करू नकोस, हे योग्य आणि हे अयोग्य लेकराला सांगावं लागतं. तेव्हा कळतं. देवराज पाहतोय आई वडील जे करतात चुकीचं करतात, लक्षात येत नाही की हे अयोग्य आहे. बालपणात छोट्या छोट्या वस्तूंची चोरी, मुखानं काहीतरी अपशब्द बोलायला सुरुवात होते. देवराज पाहता पाहता लहानचा मोठा होऊ लागतोय, तारुण्यात येतोय. आणि पहा, तुम्हाला अनेकांना अनुभव असेल, जोपर्यंत लेकरू लहान आहे तोपर्यंत ते मोठ्यांचं जास्त ऐकत असतं. पण मूल जर मोठं झालं, तरुण झालं, तर ते बऱ्याचदा संस्कारी मुलाचं थोडंसं बाजूला ठेवा, पण मूल मोठं झाल्यानंतर बऱ्याचदा स्वतःच खरं करत असतं. माझं बोलणं पटतंय का तुम्हाला? बऱ्याचदा सांगितलेलं ऐकण्याची तयारी मोठं झाल्यानंतर मुलाची राहत नाही. देवराजच्या बाबतीतही असंच काहीतरी घडावं. काय घडलंय? देवराज लहान होता. चांगलं काय, योग्य काय, वाईट काय, योग्य अयोग्य याचं ज्ञान नाही. आई वडील जे करतात चुकीचं आचरण, कुकर्म, अनेकांना लुबाडणं, अपशब्द बोलणं, चुकीचं आचरण करत हा देवराज लहानचा मोठा झाला, तारुण्यात आला, तरुण झाला. आता याचं कुकर्म अजूनच वाढू लागलंय. किती वाढलं यानं कुणालाच सोडलं नाही. शिवमहापुराणात श्लोक आला, यानं प्रत्येकाला लुबाडलं, प्रत्येकाला त्रास दिला.
सविप्रान क्षत्रियान वैश्यान शूद्रांश्चापि तथा परान हत्वा नानामिषेनैव तत्तद धनमपाहरत. यानं कुणाकुणाला लुबाडलं बारकाईनं ऐकायचंय. सविप्रान क्षत्रियान वैश्यान शूद्रांश्चापि तथा परान हत्वा मिषेनैव तत्तद धनमपाहरत. जे शास्त्रानं 4 वर्ण सांगितले किंवा जे 4 वर्ण आहेत, विप्र म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्ण प्रत्येकाला यानं लुबाडलंय, प्रत्येकाला छळलंय, प्रत्येकाकडेच धन लुबाडून घेऊ लागलाय हा देवराज. कुठेतरी पापाचरण पापकर्म करू लागलाय. आई वडील पाहतात, विचार करतात, अरे आपला देवराज चुकीच्या मार्गाने चाललाय. आता वाटू लागलं देवराज अनेकांना त्रासदायक ठरतोय, अनेकांना लुबाडतोय, कुकर्म करतोय, दरोडे टाकतोय. याला सांगितलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे, याला थांबवलं पाहिजे, अडवलं पाहिजे. आई वडिलांनी केलं काय पहा. प्रत्येक आई वडिलांची तळमळ असते आपल्या लेकरानं चांगलं बनावं, सात्विक बनावं, सात्विक घडावं, सुसंस्कारित बनावं. आणि या कथेतनं आम्हाला शिकायचंय सुद्धा. मी तुम्हाला नुसत्या कथा सांगणार नाही, प्रत्येक कथेतनं घ्यायचंय काय ही काळाची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक कथेतनं जे जे आम्हाला घ्यायचंय ते थोडंसं उलगडून तुमच्या समोर मांडणार आहे. प्रत्येक आई वडिलांनी बालवयातच आपल्या लेकराला योग्य काय आणि अयोग्य काय शिकवलं पाहिजे. नाहीतर या देवराज सारखी स्थिती आई वडिलांची झाल्याशिवाय राहणार नाही. कशी स्थिती झाली आहे पहा. आई वडिलांनी देवराजला समोर बसावलं, समजावून सांगतात, देवराज अरे तू अनेकांना लुबाडतोस, चोऱ्या करतो, लुटमाऱ्या करतो, दरोडे टाकतो, कुणालाही तू सोडत नाहीस. तुझं हे कुकर्म, हे चुकीचं वर्तन सोडून दे, हे अयोग्य आहे. भविष्यात या चुकीच्या कर्मामुळे तुझं भविष्य चुकीचं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं भविष्य चांगलं घडावं, तू चांगलं व्हावंस म्हणून आजच या चुकीच्या कर्मांचा, कुकर्मांचा तू त्याग कर. देवराजनं तात्पुरतं तर ऐकलं. जोपर्यंत आई वडील समोर आहेत तोपर्यंत सांगितलं, आई बाबा तुम्ही जसं सांगताय तसंच मी यापुढे जीवन जगणार आहे. तात्पुरतं हो म्हटला. पण जेव्हा आई वडील बाजूला जातायत, पुन्हा जैसे थे, पुन्हा जसा आहे तसाच अगोदरच्या सारखंच आचरण, चुकीचं आचरण चालू झालंय. हा पापी देवराज पाप करतच आहे, पापाचरण करतच आहे. कुठलंही बंधन नाही, आई वडिलांना घाबरत नाही, भीत नाही, कोणतंही बंधन त्याच्यावरती उरलं नाही. आता आई वडिलांनी विचार चालू केला. आपला देवराज हा आपण समजावून सांगून ऐकायला तयार नाही. मग आपण काहीतरी वेगळा मार्ग, काहीतरी दुसरा उपाय निवडला पाहिजे. 4 चौघांनी सांगावं, काही समजूतदार माणसांनी, वडीलधाऱ्यांनी सांगावं, तुम्ही एक काम करा, तुम्ही एखाद्या वारकऱ्याच्या घरातली मुलगी शोधा, वारकऱ्याच्या घरातली कन्या शोधा आणि त्या मुलीचा विवाह तुमच्या देवराजशी लावून द्या. वारकऱ्याची कन्या, वारकऱ्याची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आली, ती वारकऱ्याची कन्या सदाचारी असेल, सद्गुणी असेल, चांगलं वर्तन, चांगलं जगणं वागणं तिचं असेल, मोठ्यांचा आदर, साधू संतांचा सन्मान, काय योग्य काय अयोग्य, चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान त्या सर्व गुण संपन्न मुलीला असेल. आणि अशा वारकऱ्याच्या कन्येशी तुम्ही तुमच्या देवराजाचा विवाह लावून दिल्यानंतर, त्या चांगल्या कन्येच्या संगतीत गेल्यानंतर देवराज मध्ये बदल, बोला ना, देवराज मध्ये निश्चित बदल होईल. का तर माणसाला जशी संगती मिळत असते तसा माणूस घडत असतो, तसा माणूस बनत असतो. आई वडिलांना आशा, वारकऱ्याच्या घरातली मुलगी आपली सून म्हणून जर आली
देवराज जर त्या चांगल्या सद्गुणी मुलीच्या संगतीत राहू लागला तर चुकीचे विचार त्याचे संपून जातील. अधर्म, अन्याय, पापाचरण यावरती कुठेतरी आळा घातला जाईल, सद्मार्ग त्याला प्राप्त होईल. या आई वडिलांनी वारकऱ्याच्या घरातली मुलगी शोधावी. सद्गुणी मुलगी आहे, चांगलं आचरण, मोठ्यांचा आदर, साधू संतांचा सन्मान करणारी, भगवत भक्ती करणारी ती सद्गुणी मुलगी देवराज तिच्यासोबत देवराजचा विवाह लावून दिला गेला. आता पहा घडतंय काय, जो विचार आई वडिलांनी केला होता त्याच्यापेक्षा उलट होऊ लागला. ती मुलगी पती परमेश्वर आहे या न्यायानं जगत होती. पतीला काही उलट बोलत नाही, काही उलट सुलट काही अपशब्द बोलत नाही, तुम्ही असं का करता तसं करता हेही बोलत नाही. माझा पतीच माझा देव आहे असं म्हणून ती जीवन जगतीये. आणि कुठेतरी याचाच फायदा त्या देवराजनं घेतला. अगोदर पापकर्म करत होता, आता तर याचं चुकीचं वर्तन अजून वाढलंय, चुकीचं वर्तन अजून वाढू लागलं. ती पत्नी काही बोलत नाही, हा देवराज कुकर्म करू लागला. अन्यायाची, छळाची, चुकीच्या आचरणाची एक प्रकारे परिसीमा या देवराजनं गाठावी. अनेकांना लुबाडत होता, पापाचरण करत होता. त्यातली त्यात एक दिवस तो व्यसनाधीन असणारा देवराज त्यानं मद्यप्राशन करावं, दारू पिला, मद्यप्राशन केलं. आणि पहा, दारू पिल्यानंतर माणसाची स्थिती काय होते हे नव्यानं मला तुमच्या समोर मांडण्याची गरज आहे का मातावर्ग? आपल्या प्रत्येकाला, अनेकांना माहिती आहे, ज्यावेळेस माणूस व्यक्ती दारू पितो, मद्यप्राशन करतो, तो काय बोलतोय, कुठे जातोय, कुठे लोळतोय, काय करतोय, काय खातोय त्याचं त्याला भान राहत नाही. देवराजनं मद्यप्राशन केलं, दारू पिली. आणि हा देवराज गावातनं घरी येत असताना नदीच्या किनाऱ्यावरनं, काठावरनं रस्ता होता, त्या रस्त्यानं जात असताना त्या नशेमध्ये, त्या धुंदीमध्ये जमिनीवरती खाली कोसळला. बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली, जमिनीवरती कोसळला, बेशुद्ध स्थिती आहे. आणि त्याच मार्गानं शेजारच्या गावातील शोभावती नावाची एक वेश्या जात होती. शोभावती नावाची वेश्या, तिला माहिती होतं देवराज हा धनवान आहे, खूप श्रीमंत आहे, धनवान आहे, याच्याकडे मोठं वैभव आहे. यानं अनेकांना लुबाडून, अनेकांना छळून, अनेकांचं धन हिरावून घेतलेलं आहे. त्या शोभावतीनं पाहिलं देवराज, धनवान असणारा देवराज खाली पडलाय. तिनं आपल्या सेवकांना बोलावलं, अनेको सेवकांना बोलावलंय. आणि सेवकांच्या माध्यमातून देवराजला उचलून आपल्या महाली घेऊन गेली. महाली घेऊन गेली. देवराज शुद्धीवर आला. पाहतो तर काय, मी कुठे आहे, मला कोणी आणलंय, काहीही माहिती नाही. तेवढ्यात ती शोभावती समोर आली. आणि पहा, एक प्रकारे खोटा विवाह प्रस्ताव, खोटा प्रेम प्रस्ताव त्या देवराज समोर मांडला. शब्दांमध्ये भुलवलं त्या देवराजला. देवराज त्याच ठिकाणी राहू लागला. पुढे किती भयान स्थिती निर्माण होतीये आम्हाला ऐकायचं, पण तत्पूर्वी आम्ही 1-2 मिनिट भगवंताचं भजन करू. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. तो देवराज शोभावती नावाच्या वेश्येच्या महाली राहू लागला. ती शोभावती, तिनं हळूहळू त्या देवराजकडे असणारं धन हिरावून घ्यायला सुरुवात केली. देवराजकडे असणारं धन मिळवायला सुरुवात केली. देवराजच्या लक्षातही येत नाही की ही शोभावती आपलं धन काढून घेत आहे, लक्षातही आलं नाही. शोभावतीनं पाहता पाहता पूर्ण धन स्वतःकडे घेतला. आता रिकामा झाला देवराज आणि विचार करू लागले,
आता हा देवराज रिकाम टेकडा झाला. आता आपल्या कोणत्याच कामाचा राहिला नाही. आता याला काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर काढून दिलं पाहिजे. पण करावं काय? आणि समाजाचा हा स्वभाव आहे, समाजाची ही वृत्ती आहे. पहा, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, पैसा आहे, नवे नवे जोपर्यंत पुरुष वर्ग खिसा गच्च आहे, तोपर्यंत लोक लांबून जाताना सुद्धा रामराम घालतात. पण जर खिसा रिकामा असेल, जवळून जातील पण ओळख सुद्धा द्यायला तयार होत नाहीत, ओळखही देत नाहीत. म्हणजे माणसाला कोणी विचारत नाही. माणसाकडे असणाऱ्या धनाला लोक विचारतात, पैशाला किंमत देतात. ही शोभावती देवराज आता रिकामा झाला, काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. या शोभावतीनं दुसऱ्याच दिवशी देवराजला समोर बोलावलं आणि बोलू लागली. म्हटली, देवराज, तुम्ही एवढ्या दिवसापासनं माझ्या महाली, माझ्या घरी राहताय. तुमचा परिवार आहे, तुमची पत्नी आहे, 2 संतानं आहेत. या देवराजचे आई वडील तर मुलाची काळजी करत करत मरण पावले होते. ज्या वेळेला मुलाचा प्रपंच संसार सुखानं होताना आई वडील पाहतात, तर ते सुखानं मरणाची तयारी त्यांची असते. पण जर मुलाचा प्रपंच कुठेतरी उद्ध्वस्त होताना डोळ्यानं पाहावं लागत असेल, तर ते एक प्रकारे काळजी करत करत, संताप व्यक्त करत करत मरण पावतात. देवराजचे आई वडील मुलाची काळजी करत करत मरण पावलेले. या देवराजची पत्नी आणि 2 मुलं घरामध्ये होते. पती गेल्यानंतर ती पत्नी घराची दुर्दशा झालेली. माझा पती आज गेलाय, पण माझ्यासाठी नाही, माझ्या 2 लेकरांसाठी का होईना परत येईल, या आशेवरती जगणारी ती माय माऊली दिवसभर राबराब राबायची, काबड कष्ट करायची, मुलांचा उदरनिर्वाह पार पाडायची. ती माय माऊली, त्या देवराजची पत्नी आणि ती 2 मुलं. शोभावती म्हणतीये, देवराज, तुम्ही एवढ्या दिवसापासून या ठिकाणी राहताय, माझा विश्वास बसत नाही, माझ्या मनात शंका आहे. मला असं वाटतंय की तुम्ही फक्त वरवरची माया माझ्यावरती दाखवताय, तुम्ही अंतकरणात या ठिकाणी राहत नाहीत. कारण तुमचा स्वतःचा परिवार आहे, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी राहताय. शंका आहे माझ्या मनात. देवराज जसं त्यानं ते शब्द ऐकले, देवराज म्हटला, शोभावती ऐक, तुझी ही शंका मिटवण्यासाठी, तुझा विश्वास मिळवण्यासाठी मी नेमकं काय करू, तू सांगशील ते करायला तयार आहे. पहा, व्यसन माणसाला कुठपर्यंत घेऊन जाईल सांगताच येत नाही. शोभावतीनं ते वाक्य ऐकलं ना, शोभावती म्हणू लागली, ऐका, तुम्ही जर तुमची धर्मपत्नी आणि तुमची 2 मुलं, त्यांची मस्तक जर छाटून माझ्याकडे आणली, तर माझा विश्वास बसेल किंवा मला वाटेल की तुम्ही अंतकरणातनं या ठिकाणी राहताय. देवराजनं ऐकलं, हातात शस्त्र घेतलं. रात्रीची वेळ आहे, भयंकर काळोख आहे, सुन्न वातावरण आहे, अंधारी रात्र आहे. त्या काळोखामध्ये, त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये हा देवराज हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन निघाला. कुठे? या शोभावतीच्या महाली गेल्यापासनं ज्या घराचं, स्वतःच्या घराचं तोंडच यानं कधी पाहिलं नव्हतं, त्या रस्त्यानं कधी पाऊलही टाकलं नव्हतं, त्या स्वतःच्या घराच्या दिशेनं पाऊलं टाकू लागलाय, स्वतःच्या घराच्या दिशेनं जाऊ लागलाय. बघता बघता घराच्या द्वारापर्यंत आला. त्या घराची एवढी भयानक स्थिती झालेली, एवढी दुर्दशा झालेली की घराला, त्या दरवाजाला कडी सुद्धा उरली नाही. दरवाजा उघडला गेला. आतमध्ये जे दृश्य होतं, काय, एक आई गाढ निद्रेत आहे, गाढ झोपेत आहे. तिची 2 सोन्यासारखी लेकरं दोन्ही बाजूंनी आईला बिलगून झोपलेली आहेत. दिवसभर काबाड कष्ट केलेली ती आई रात्री गाढ झोपेत आहे. या देवराजच्या येण्याची चाहूल सुद्धा तिला लागत नाही, गाढ निद्रेत. देवराजनं आपल्या पत्नी
आणि 2 सोन्यासारख्या मुलांना पाहिलं तरी सुद्धा अंतःकरण द्रवलं नाही. अंतःकरणात दया, माया, प्रेम अजिबात निर्माण झालं नाही. या देवराजनं जसं पाहिलं हे 3 जण समोर झोपलेले आहेत, गाढ निद्रेत आहेत. हातात धारदार शस्त्र होतं, ते शस्त्र उगारलं गेलं आणि त्या शस्त्राच्या एका वाऱ्यात बघता बघता पत्नी आणि मुलांची मस्तक धडा वेगळी झाली. थोडासा आवाज वाढवायचा. पत्नी आणि मुलांची मस्तक धडा वेगळी झाली. ज्या ठिकाणी पत्नी आणि मुलं दोघे झोपलेली होती, गाढ निद्रेत होते, त्या ठिकाणी आता रक्तांचा खळ साचावा, रक्त झरक्त व्हावं, रक्तांचा सडा पडावा. त्या पत्नी आणि मुलांची धड एका बाजूला आणि मस्तक एका बाजूला. या देवराजनं मस्तक छाटली. हसत हसत ती मस्तक हातात घेतली आणि निघाला. आनंदात होता. आता मी शोभावतीचं म्हणणं पूर्ण करणार. मस्तक तिच्या हाती नेऊन देणार. 3घांची मस्तक घेऊन निघाला देवराज. पापी देवराज बघता बघता आनंदात हसत हसत शोभावतीच्या महलाच्या समोर आला. महलाच्या आतमध्ये एक पाऊल टाकणार. तेवढ्यात आतनं आवाज आला, थांब देवराज, तू आतमध्ये एक पाऊल सुद्धा टाकू नकोस. देवराज म्हटला, शब्द दुसऱ्या कोणाचे नाहीत, शब्द शोभावतीचे होते. शोभावती, अगं असं काय बोलतीये? तुझ्याच सांगण्यावर आहे ना, मी माझी पत्नी आणि माझ्या मुलांची मस्तक छाटून घेऊन आलोय. देवराज बोलतोय, तळमळीनं बोलतोय. शोभावती, तू म्हणतीयस आत एक पाऊलही टाकू नकोस. तुझ्याच सांगण्यावरनं मी हे सगळं काही केलंय. बघ, तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे. शोभावती म्हटली, देवराज, अरे तू पापी आहेस, हत्यारा आहेस. जो व्यक्ती एका वेश्येच्या सांगण्यावरनं स्वतःची धर्मपत्नी आणि स्वतःची सोन्यासारखी मुलं त्यांची मस्तक छाटू शकतो, म्हटली, जो व्यक्ती घरातलीला संपवतोय तो व्यक्ती बाहेरचीला कधी संपवेल? काय भरवसा? तुझ्यावरती माझा विश्वास नाही. तू आला तसा परत जा. तू हत्यारा आहेस, तू पापी आहेस. या देवराजला पश्चाताप झाला. खऱ्या अर्थानं आता वाटू लागलं, अरे जीवनात कोणी कोणाचं नाही. पहा ना, वाटतंय मी बाप असून माझ्या मुलांना माझ्या हातानं संपवलंय. मी एक पती असून ज्या पत्नी सोबत धर्ममंडपात, विवाह मंडपात 7 फेरे घेतले स्वतःच्या हातानं, जिच्या भांगात कुंकू भरेलं, जी पत्नी माझ्या आधारानं जीवन जगत होती, त्या पत्नीला, जी पत्नी जीवनभर माझी साथ देणार होती, जी मुलं म्हातारपणी माझ्या हातातली काठी बनणार होती, या सगळ्यांना मी माझ्या हातानं संपवलंय. आणि यातनं लक्षात येतंय जीवनात कोणी कोणाचं नाही. आहे का कोणी कोणाचं? जीवनामध्ये आम्हाला वाटतं हे माझं, ते माझं, पण कोणीही कुणाचं नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे हो, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय. हो मिल्याने सर्व रात्री तुटतील धागे दोरे, मिल्यामाई सर्व रात्री तुटतील
देवराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. तो देवराज स्वतःच्याच बाबतीत वाटू लागलं, मी पिता असून, मी पती असून माझ्या कुटुंबाला मी संपवलंय, कुणी कुणाचं नाही. आणि पहा, हा देवराज जो परिवार याचा आधार होता, त्या परिवाराला यानं स्वतःच्या हातानं संपवलं. हा देवराज आता याचं दुसरं कोणी उरलं नाही. गावोगाव दरदर 2 वेळच्या अन्नासाठी फिरू लागलाय. गावोगाव फिरतोय. कोणी घराच्या द्वारात सुद्धा उभा राहू देत नाही. एखाद्याच्या घरी जावं, भीक म्हणून का होईना, काहीतरी 2 घास अन्न मला द्या म्हणावं, तर हा देवराज कोणीतरी आतून बाहेर यावं, त्या देवराजला लाथाबुक्क्यांनी मारून मारून बाहेर काढलं जायचं. का तर लोक सांगायचे, लोक म्हणायचे, अरे तू पापी आहेस, तू हत्यारा आहेस, तुझ्यासारख्या पाप्याची सावली आमच्या घरावरती पडायला नको. दरवाजात सुद्धा कोणी उभं राहू देत नाही. हा गावोगाव दरोदर फिरतोय 2 वेळच्या अन्नासाठी. आणि काहीतरी सुदैव या देवराजचं म्हणावं लागेल, महत्भाग्य म्हणावं लागेल. सुदैवानं हा देवराज प्रतिष्ठानपूर म्हणजेच प्रयाग तीर्थ या ठिकाणी एक शिवालय, आणि त्या शिवालयासमोर भव्य अशा शिवमहापुराण कथेचं आयोजन. बाजूलाच हा देवराज येऊन पोहोचला. वर्णन आलं, सुदैवानं हा देवराज कुठे जाऊन पोहोचला. कदाचिन दैवयोगेन प्रतिष्ठान मुपागतः शिवालयं ददर्शासौ तत्र साधु जनावृतम्. कदाचित दैवयोगेन, सुदैवानं, त्याच्या महद्भाग्यानं तो प्रतिष्ठानपूर म्हणजे प्रयाग तीर्थ त्या ठिकाणी येऊन पोहोचला, ज्या ठिकाणी एक शिवालय, एक शिव मंदिर. शिवालयम ददर्शासौ तत्र साधू जनावृतम, ज्या ठिकाणी साधू संत एकत्रित आलेत. आणि शिव महापुराण कथेचं भव्य आयोजन आहे. शिव महापुराण कथा चालू होती. त्या कथेचे काही शब्द देवराजच्या कानावरती पडले. त्याच्या लक्षात आलं, पुढे काहीतरी धर्मकार्य चालू आहे. आणि याला माहिती होतं, ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असतं त्या ठिकाणी अन्नदान होतं ना. या ठिकाणी सुद्धा मोठं अन्नदान केल्या जाते मोठ्या प्रमाणात. तुम्ही तुमच्यासाठी, प्रत्येक अन्नदात्यासाठी एकदा टाळी वाजवायची. अन्नदान करणारा खऱ्या अर्थानं महान असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य असतं त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं. देवराजला माहिती आहे, देवराजला आशा आहे, इथे गेल्यानंतर का होईना 4 घास अन्न मिळेल. देवराज गेला, पण अगदी आमच्यासारखं येऊन कथा मंडपामध्ये तो बसला नाही. बाजूनच शिवमंदिरात निघाला. कथा तर चालूच होती. याला वाटलं शिवभक्तांनी भोलेबाबांना काहीतरी नैवेद्य, काहीतरी फळं, काहीतरी अर्पण केलेलं असेल. आतमध्ये जाऊन ते आपण खाऊ आणि पोटची भूक भागवू. आत गेला तर मंदिरात पुजाऱ्यानं पाहिलं, पापी देवराज आतमध्ये आलाय, आतमध्ये घुसलाय. मंदिरामध्ये पुजाऱ्यानं शिव 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 केलं, आरडाओरडा केला. अगदी 4 जाणकार मंडळी धावले मंदिराच्या दिशेनं. काय झालं तर आत पापी देवराज घुसलाय. 4 एकत्रित यावं, देवराजला बाहेर काढावं. लाथाबुक्क्यांनी मारलं, मारपीट झाली. आणि त्या मारपिटीमध्ये देवराज गतप्राण झाला, मारल्या गेला. आता माझा प्रश्न असणार आहे तुम्हाला, ज्या देवराजनं जीवनभर पापाशिवाय दुसरं काही केलंच नाही, नित्य पापकर्मच केलंय, त्या देवराजला नेण्यासाठी यमदूत यायला पाहिजेत की शिवदूतांनी यायला हवं? बोला.
कोणी यायला पाहिजे? आम्हाला माहिती आहे, आम्ही अनेकदा ऐकतो, आम्ही चांगलं कर्म केलं, पुण्य केलं तर स्वर्गाची प्राप्ती, आणि पाप केलं तर कुठे जावं लागतं? माता वर्ग, घाबरताय का तुम्ही? घाबरायचं काहीही कारण नाही, बिनधास्त बोलायचं, कारण पार्टी आपलीच आहे ना. पहा, देवराज त्यानं एवढं पापकर्म केलंय, एवढं चुकीचं आचरण केलंय, त्याला नेण्यासाठी, त्याचा प्राण नेण्यासाठी एका बाजूनं यमदूत आलेत, दुसऱ्या बाजूनं शिवदूत आलेत. यमदूतांनी प्राण घ्यावा, शिवदूत म्हणतात यमदूतांनो थांबा, तुम्ही देवराजला घेऊन जाऊ शकत नाहीत का? तर जीवनभर जरी यानं पापकर्म केलं असलं, जीवनभर यानं अधर्म केला असला, तरी सुद्धा जीवनाच्या शेवटच्या क्षणी, अंतकाळी याच्याकडनं खूप मोठं पुण्यकर्म घडलंय. ज्या पुण्यकर्माच्या बळावरती याचं जीवनभराचं पाप संपून गेलंय. मी सांगून गेले, पाप संपवणारी ही कथा आहे. याचं जीवनभराचं पाप संपवलंय. कशानं? शिव महापुराण कथेनं. काही शब्द त्याच्या कानावरती पडले होते, या कथेचे शब्द. भलेही त्यानं बसून कथा ऐकली नाही, पण नकळत शिव महापुराण कथेचे काही शब्द त्याच्या कानावरती पडले. आणि ही कथा एवढी महान आहे, एवढी पवित्र आहे, एवढी पावन आहे की कितीही पापकर्म करणारा व्यक्ती येऊ द्या, त्या व्यक्तीच्या कानावरती या कथेचे शब्द पडू द्या, त्या व्यक्तीचं पाप संपून जातंय, जळून खाक होतंय. देवराजचं पाप संपवलं. शिवदूतांनी देवराजचा प्राण घ्यावा आणि शिवलोकी जावं. शिवलोकी गेल्यानंतर भगवान भोलेनाथांचा शिवगण हा देवराज शिवगण बनलाय. हे महात्म्य, हे महिमान या शिव महापुराण कथेचं आहे. मग या ठिकाणी असा सुद्धा मुद्दा निर्माण होतो. कोणी विचार करेल, आम्ही जीवनभर पाप करू आणि पापातनं मुक्त व्हायचं, मग आम्ही शिव महापुराण कथा ऐकायला जाऊ. कोण काय विचार करणार सांगताच येत नाही. आम्ही जर जाणून पापकर्म करत असू आणि पापातनं मुक्त व्हायचं म्हणून कथेमध्ये येऊन बसत असू. पहा, भोले बाबा भोळे आहेत, पण भक्तासाठी, कोणासाठीही नाही. त्यांचा भोळेपणा हा भक्तासाठी आहे. भक्तावरती कृपा करतात. आणि जो पापकर्म करेल, जो अन्यायानं, अनितीनं किंवा जाणून जो अधर्म करेल, त्याच्यावरती एक प्रकारे त्याला कठोर शिक्षा, कठोर दंड सुद्धा भगवान भोलेनाथ देतात. आणि ते आपल्याला पुढे कथेमध्ये अनेको कथांच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. या शिवजींनी अनेको भक्तांवरती कशी कृपा केली आणि वेळ प्रसंगी अनेको अधर्मी, अनेको दुष्ट राक्षसांचा निपातही कसा केला. दोनही बाजू आम्हाला ऐकायच्यात. मला सांगायचंय तुम्हाला, सांगण्याचं तात्पर्य एवढं की आमच्याकडनं कळत नकळत पाप घडलंय. आम्हाला पश्चाताप होतोय, पापातनं मुक्त व्हायचंय. आम्ही निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं, भावभक्तीनं या ठिकाणी येऊन कथा ऐकावी. या ठिकाणी येऊन भगवंताला, या भगवान भोलेनाथांना प्रार्थना करावी. प्रभू, आमच्याकडनं चुकून नकळत पापकर्म घडलं, किंवा आम्हाला बऱ्याचदा माहितीही नसतं की आमच्याकडनं किती पुण्य घडलंय, किंवा नकळत आमच्याकडनं पाप घडत असतं, जे पाप आम्हाला ज्ञात सुद्धा नसतं. मग आम्ही प्रार्थना करायची, प्रभू भगवंता, आम्ही तुझ्या दरबारात येऊन बसलोय, कळत न कळत झालेलं आमचं पाप भगवंता तुम्ही संपवा. या लेकराला, या लेकराचा स्वीकार तुम्ही करा, या लेकराला आपलंसं करा. आमच्याकडनं भक्ती, परमार्थ, प्रभू तुमचं नामचिंतन नित्य घडू द्या. आम्ही भगवंताला प्रार्थना करायची. तुझे रूपाची तेरा मुखे हिरविना, तुझे रूपाची तेरा मुखे हिरविना, देह
सुखी करो वास तुझे टाळी वाजवायची. पहा, हे लेकरू लहान आहे, ईश्वरी वयानं लहान आहे, पण अगदी कला गुण खूप आहेत. आवाज गोड आहे. अगदी मला तर ते गाणं ऐकलं की असं वाटतं कथा स्टॉप करून ते गोड गाणंच ऐकत बसावं की काय. आणि 7 दिवसात याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला घ्यायचा आहे. भगवान भोलेनाथ, हे दीनानाथ, उमानाथ, हे भक्तवत्सल भगवान परमात्मा. भगवान कोणतेही असू द्यात, कधीतरी आम्ही भगवंताला अंतःकरणातनं प्रार्थना केली पाहिजे, देवा आमच्यावरती कृपा करा. कळत नकळत आमच्याकडनं चुका होत असतील तर आम्हाला योग्य मार्ग तुम्ही प्रदान करा. आमची जबाबदारी तुम्ही स्वीकारा. ते भगवान भोलेनाथ भक्तावरती कृपा करतात, भक्ताचं कल्याण करतात. देवराज पापी होता, या शिवमहापुराण कथेनं त्या देवराजाचं कल्याण केलंय. पाप संपलं, शिवलोकाची प्राप्ती झाली. यानंतर पुढे एका पापी स्त्रीचं कल्याण शिवमहापुराण कथेनं कशा प्रकारे केलंय ते आम्हाला ऐकायचंय. एका पापी स्त्रीचं कल्याण ही शिवमहापुराण कथा करते. एवढंच नाही, पिशाच्य योनी ज्या जीवाला प्राप्त झाली आहे, पिशाच्य योनीचं कल्याण सुद्धा ही शिवमहापुराण कथा करते. उदाहरण येतं, गोड वर्णन येतं. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसन्ति यत्र पापिष्ठा वेदधर्मोज्झिता जनाः. समुद्र निकटे देशे, समुद्राच्या किनाऱ्यावरती काठावरती बाष्कल नावाचं गाव आहे. वसंती यत्र पापिष्ठा, त्या ठिकाणी वास्तव्य करणारे राहणारे लोक जे आहेत, जे जन आहेत, प्रत्येक जण पापकर्म करणारा आहे, पापी आहे. नवे नवे संपूर्ण गावच पापी आहे, पापकर्म करणारा आहे. मशानते भूमी प्रीत रूपी जन, मशानते भूमी प्रीत रूपी जन, सेवा भक्ति स्मशान ते भूमी प्रेतरूपी जन. पहा, जिथे भक्ती नाही, जिथे भजन नाही, जिथे सेवा नाही,
ती भूमी ते गाव नसून ते स्मशान म्हणावं लागेल, जिथे भगवत भक्ती नाही. आणि जणू काही स्मशानासारखंच हे गाव, बाष्कल नावाचं गाव, जिथे धर्म नाही, जिथे नीती नाही, जिथे सत्यता नाही, जिथे प्रामाणिकपणा नाही, जिथे भजन नाही, जिथे कीर्तन नाही, जिथे परमार्थ नाही, जिथे सेवा नाही. आणि त्या गावामध्ये दोघे पती पत्नी, पत्नीचं नाव आहे चंचुला आणि पतीचं नाव आहे बिंदुक. ही चंचुला आणि बिंदुक दोघे पापकर्म करणारे. आणि एका वेळेला तो बिंदुक आहे पापाचरण करणारा, कुकर्म करणारा. वनात गेला, कुठेतरी शेतात गेला, सर्पद्वंश झाला, गतप्राण झाला, मरणावस्था प्राप्त झाली. बिंदुक मरण पावलाय. ही चंचुला अगोदरच पापकर्म करणारी, पापाचरण करणारी, ही आता अजून पापकर्म करू लागली. एक प्रकारे व्याभिचारी स्त्री बनली आहे. हिचं पाप वाढत गेलं. अगोदरचं जे काही धन होतं, जो काही पैसा होता, त्याच्यात हिनं मौज मजा केली. आणि आता एकदाचं धन संपलं. पहा, धन पैसा ही अशी गोष्ट आहे, त्यात निरंतर काहीतरी भर घालत राहिलं तर धन हे टिकत असतं. नाहीतर नुसता खर्चच करत राहिलं तर धन टिकणार का नाही. काहीतरी भर घालत चालली पाहिजे. पण चंचुलेनं आहे त्यात मौज मजा केली, काही नव्यानं भर घातली नाही. परिणाम, एकदाचं धन संपून गेलं. आता रिकामी झाली आहे. आणि जशी देवराजची स्थिती झाली होती की 2 वेळच्या अन्नासाठी हा देवराज गावोगाव घरोघर हिंडत होता, भटकत होता, तशीच स्थिती या चंचुलेची झाली. अन्न मिळत नाही, नातेवाईकांच्या घरी घरोघर हिंडते फिरते. आणि सुदैव तिच्या सुदैवानं काहीतरी पूर्वपुण्याईनं ती चंचुला आपल्या काही नातेवाईकांसोबत, काही स्त्रियांसोबत गोकर्ण या क्षेत्री येऊन पोहोचली. गोकर्ण क्षेत्री आल्यानंतर त्या ठिकाणी शिवालयासमोर, शिव मंदिरासमोर, जसं आपलं हे भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे आणि समोर शिवकथा चालू आहे, हीच पद्धत. शिवजींचं भव्य मंदिर आणि समोर भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन. नातेवाईकांसोबत, काही स्त्रियांसोबत ती चंचुला जाऊन कथा मंडपामध्ये बसली. तिचं भाग्य होतं. मी सांगून गेली आहे तुम्हाला, आम्ही या ठिकाणी कथेमध्ये येऊन बसतो ही आमची इच्छा नाही, ही भगवान भोलेनाथांची इच्छा आहे. आम्ही हे सगळं काही पार पाडतो, आम्ही फक्त माध्यम आहोत. करता करविता तो भगवंत आहे. याही पुढे जाऊन एक वाक्य मी तुमच्या समोर मांडते, विशेषत्वानं बारकाईनं ऐकायचंय. सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट जाते हैं. इस कथा मंडप में वही आते हैं जिन्हें मेरे भोले बाबा बुलाते हैं, जिन्हें मेरे भोले बाबा बुलाते हैं. इथे कोण येतो? ज्याला भगवान भोलेनाथ बोलावतात तोच इथे या ठिकाणी येऊन बसू शकतो. अन्यथा आपल्या गावाची लोकसंख्या भरपूर असेल, प्रत्येक जण या ठिकाणी येऊन बसू शकत नाही. तुम्ही तुमचा मोलाचा वेळ देताय, या ठिकाणी येताय, इच्छा निर्माण होते की आम्हीही गेलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे. ही इच्छा आमच्या मनात निर्माण होते. ही भोलेनाथांची आमच्यावरती होणारी कृपा आहे, किंवा ही फक्त आमची इच्छा आहे, इथपर्यंत मर्यादित नाही, तर ही साक्षात भोले बाबांची इच्छा आहे की आपण हे सगळं करावं, कथा ऐकावी, कथा व्हावी, भक्ती परमार्थ आमच्याकडनं घडावा. चंचुला जाऊन कथा मंडपामध्ये बसली. कथाकारांनी, त्या महाराजांनी विषय मांडावा. तळमळीनं सांगत होते कथा प्रवक्ते, बाबांनो, अनमोल किमतीचा मनुष्य देह तुम्हाला मिळाला. मग हा देह मिळाल्यानंतर हा देह सत्कारणी लावा.
या देहामध्ये आल्यानंतर भक्ती साधा, परमार्थ करा, सेवा करा. देह मिळाला, हा देह प्राप्त झाल्यानंतर चांगलं कर्म करा. चांगलं कर्म करा म्हणून कथाकार तळमळीनं सांगतायत. चांगलं कर्म का करायचं याचं कारण सुद्धा सांगावं. चांगलं कर्म यासाठी करायचं कारण आज आम्ही जसं कर्म करू तसं फळ भविष्यात आम्हाला प्राप्त होणार. तसं फळ आम्हाला भविष्यात भोग रूपानं भोगावं लागणार. जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. शरीर सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिग्रस्त. शरीर सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीतिग्रस्त. कोणी त्याने जीवन आपले दुःखाच्या गिरणात. कोणी त्याने जीवन आपले दुःखाच्या गिरणात. आवडलं नाही का तुम्हाला? बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आमचं जसं कर्म असेल तसं फळ भगवंत आम्हाला देत असतो. आम्ही जर आज सुखात आहोत तर समजून घ्यायचं आम्ही अगोदर काहीतरी चांगलं केलेलं आहे. आज दुःखी आहोत तरी सुद्धा आमचं अगोदरचं काहीतरी चुकीचं कर्म आम्हाला दुःख म्हणून आज भोगावं लागतंय. पण आमची मानसिकता अशी झाली, सुखी जीवन जर आमचं असेल तर आम्ही म्हणतो आमच्या चांगल्या कर्माचं हे फळ आहे. आणि दुःख आमच्या वाट्याला आलं की आम्ही म्हणतो देवा सगळं दुःख माझ्याच वाट्याला का. विचारतो की नाही आम्ही प्रश्न, देवालाच प्रश्न करतो. पण आम्ही कधीतरी स्वतः समजून घेतलं पाहिजे आमच्याच कर्माचं फळ सुख म्हणून दुःख म्हणून आम्हाला प्राप्त प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी. 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 ओ केली तैसी तैसी घ्यावी फळे. केली जैसी तैसी घ्यावी फळे. प्रारब्धाचे कर्म हो सुटे ना कोणासी. प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी.
प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी, प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी, प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी, प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासी. बोला उमापती महादेव की जय. अगदी जसं कर्म प्रारब्धाचे कर्म सुटे ना कोणासे, जसं कर्म आपण करतोय तसं फळ आम्हाला प्राप्त होणार आहे. ते कथाकार तळमळीनं सांगतायत, बाबांनो जीवनामध्ये आल्यानंतर चांगलं कर्म करा, चांगलं जीवन जगा, कारण जसं कर्म तसं फळ. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म आम्ही करू तेच भोगरूपानं आम्हाला भोगावं लागणार. आणि हे निश्चित अगदी मी उदाहरणातून तुमच्या समोर मांडते. थोडंसं फ्रेश ताट बसायचं. आमचं कर्म फिरून फिरून आमच्यापर्यंत येत असतं. माझ्या गुरुवर्यांच्या मुखातनं फार गोड उदाहरण मी ऐकलेलं आहे. एक कंपनीचा मालक विनाकारण दुसऱ्या कोणाचा तरी राग आला म्हणून मॅनेजरच्या कानाखाली मारतो. मॅनेजरच्या कानाखाली तडकन मारली जाते. आता बिचारा मॅनेजर, मी काही चूक केली नाही, मी काही गुन्हा केलो नाही, काही उलटसुलट बोललो नाही, तरी सुद्धा मालकानं माझ्या कानाखाली मारली. राग तर भरपूर आलाय, राग फार आलाय, पण आता मॅनेजरनं मालकाला मारणं योग्य वाटेना, किंवा राग आला मारेलं, रागात उलट मारेलं तर आपली नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या मॅनेजरनं तिथे तर शांतता धरली, पण घरी आला राग कोणावरती काढायचा. मग पुरुष वर्गाचं ठरलेलं असतं, बाहेरचा राग घरी आल्यानंतर आपल्या धर्मपत्नीवरती काढतात. घरी आल्यानंतर त्या मॅनेजरची पत्नी हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन आली, पाणी द्यायला आली. ती बिचारी पाण्याचा तांब्या घेऊन आली, पण त्यानं काहीच पर्वा केली नाही, काहीच पाहिलं नाही. आली तशी कानाखाली मारली, तिच्या कानाखाली मारली, तडकन वाजवली. तिलाही राग आला, पण ती बिचारी पतिव्रता होती, पतिव्रता पत्नी होती. पतीला उलट बोलली नाही, उलट मारलं नाही. आता राग तर भरपूर आलाय, पण राग काढायचा कोणावरती. तिनं लगेच बाजूलाच दरवाजात उभा असणारा आपला मोठा मुलगा पाहिला. ती तनतन करत करत आपल्या मुलाकडे गेली, काहीही न बोलता त्याच्या कानाखाली मारली, मोठ्या मुलाच्या कानाखाली. आता मुलगा सुद्धा संस्कारी होता. आईनं मारलंय ना, काही चूक न करता मारलंय, कशामुळे मारलंय हेही माहिती नाही, पण आईनं मारलंय. आईला उलट कसं बोलावं, उलट कसं मारावं. या मुलानं आईवरचा राग लगेच आपल्या धाकट्या भावावरती काढला. आपल्या धाकट्या भावाच्या त्यानं कानाखाली मारली. बरं, आता तो लहान भाऊ सुद्धा संस्कारी गुणवान होता. दादा आपल्यापेक्षा मोठा आहे, आपल्याला मारलंय, विनाकारण मारलंय, दादाला मारावं तरी कसं. राग तर भरपूर आलाय. हा लगेच बाहेर अंगणात आला. अंगणात यानं कुत्रा पाहिला, बाजूलाच असलेली काठी घेतली. त्या काठीनं कुत्र्याला मारायला सुरुवात केली. ती काठी बदकन कुत्र्याच्या पाठीत. कुत्रा सुद्धा प्रामाणिक, किती प्रामाणिक. माझ्या मालकानं मला मारलंय, मालकाला चावा घेतला नाही. या कुत्र्यानं, प्रामाणिक कुत्र्यानं गेटच्या बाहेर धावायला सुरुवात करावी. गेटच्या बाहेर रोडवरती एक 4 व्हीलर उभी होती आणि त्या 4 व्हीलर मधून एक अगदी टाईट फिट कपडे घातलेला एक व्यक्ती 4 व्हीलर मधून बाहेर उतरत होता. हा कुत्रा जसा धावला, पळतच गेला आणि पळतच जाऊन त्या व्यक्तीच्या पायाला चावा घेतला. आता तुम्ही म्हणाल तो व्यक्ती कोण? तो कंपनीचा मालक होता, ज्यानं मॅनेजरच्या कानाखाली मारली. म्हणजे मला सांगायचं,
आम्ही जसं कर्म करू ते कर्म फिरून फिरून आम्हाला आमच्याकडे येणार, ते फेडावं लागणार. फरक एवढाच आहे, काही कर्म आम्हाला लगेच फेडावं लागणार, काही कर्म फेडण्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो, पण कर्म आम्हाला ते भोगावं लागतं, फेडावं लागतं. कथाकार तळमळीनं सांगत होते, बाबांनो जसं कर्म तसं फळ, म्हणून जीवन चांगलं जगा, चांगलं कर्म करा. पहा, आम्हाला मनुष्य देह मिळाला, आम्ही योग्य कर्म करण्यामध्ये तो घालवला पाहिजे. जे आयुष्य मिळालं, जे जीवन मिळालं, चांगलं कर्म करण्यामध्ये ते आयुष्य घालवलं पाहिजे. ओघाओघात सांगून जाईल, तुम्ही आम्ही प्रत्येक जण जाणारे आहोत, नाश पावणारे आहोत. या ठिकाणी देहानं आम्हाला कुणालाही उरता येत नाही, पण धर्म किंवा कीर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला उरता येतं. आणि कीर्ती रूपानं आम्हाला जर उरायचंय तर चांगलं कर्म करणं गरजेचं आहे, धर्म मार्गानं जीवन जगणं गरजेचं आहे. ती जी चंचुला होती, समोर कथाकार सांगतायत जसं कर्म तसं फळ. जसं कथाकारांनी सांगायला सुरुवात केली तसं तसं या चंचुलेला लक्षात येऊ लागलं की मी काय काय चुका केल्या, किती किती चुकीचं कर्म मी केलंय. आणि पश्चाताप होऊ लागला, मी खूप चुका केल्यात, आता या पापातनं मी मुक्त कसं व्हावं. कथासत्र संपलं. ते पंडितजी, ते महाराज, त्यांच्याकडे ही चंचुला जाऊन पोहोचली, हात जोडून विनंती करू लागली, प्रभू पंडितजी मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. या चंचुलेनं सगळं काही पापकर्म, मी काय काय चुका केल्यात, सगळं काही विस्तारपूर्वक सांगितलं. माणसाची एक वृत्ती आहे, माणसाचा एक स्वभाव आहे. पहा, माणूस आपल्याकडनं काय काय चुका झाल्यात, आपल्याकडून जे जे पाप झालंय ते पाप लपवण्याचा प्रयत्न करतो. चुका कुणालाही सांगत, माझं बोलणं कळतंय का तुम्हाला, पटतंय का? माणूस चुका लपवतो, पाप लपवतो, आणि एखादं चांगलं काम माणसानं करू द्या, चांगलं काम एवढं असेल तर तो माणूस एवढं करून सांगतो, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. जगाला आरडून ओरडून सांगतो चांगलं काम, पण पाप कुणी कुणाला सांगत नाही. पण ही चंचुला, तिच्या मनाचा किती मोठेपणा आहे. त्या पंडितजीने समोर सगळं काही पापकर्म, मी काय काय चुका केल्यात, मी काय काय पाप केलंय, सगळं काही सांगितलं. आणि शेवटी हात जोडले, मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. प्रभुजी नाम किनारे लगाओ, प्रभुजी नाम किनारे लगाओ, प्रभुजी नाम किनारे लगाओ, प्रभुजी नाम किनारे लगाओ. नदिया गिरी नाम पुरानी, नदिया गिरी नाम पुरानी, डूबा जहाज नाम किनारे लगा, प्रभुजी नाम किनारे लगा, प्रभुजी नाम जय हो, टाळी, एक टाळी. जय भोलेनाथ, जय हो, जय हो. हरि बोल.
उमापती महादेव की जय। ती चंचुला प्रार्थना करतीय, प्रभुजी नाव किनारे लगाव, ही देहरूपी नैया, ही देहरूपी नाव भवसिंधूच्या पार करून द्या, उद्धाराचा कल्याणाचा मार्ग मला दाखवा। पंडितजीनं त्या कथा प्रवक्त्यांनी त्या चंचुलेचं अंतकरण जाणावं आणि तिला मार्गदर्शन करतात, उपदेश करतात। बाई, तुला तुझं हित करून घ्यायचंय, तुला तुझं कल्याण करून घ्यायचंय, तुला पापातनं मुक्त व्हायचंय, तर तू शिव उपासना कर, शिव आराधना कर, शिव भक्ती कर, तू शिव महापुराण कथा श्रवण कर। त्या चंचुलेनं शिव महापुराण कथा ऐकावी। त्यानंतर सांगितलं गेलं की ती चंचुला पुढे 25 वर्ष जीवन जगली आहे आणि या उरलेल्या 25 वर्षामध्ये त्या चंचुलेनं नित्य शिवभक्ती केली, नित्य शिव उपासना केली, शिवनामाचा जप केला आणि ज्या शिवमंदिरामध्ये तिला उपदेश घडला होता त्याच शिवमंदिरात ती 25 वर्ष त्याच ठिकाणी राहिली। मग त्या ठिकाणी त्या शिवमंदिरामध्ये जे येणारे भक्त असतील त्या भक्तांची व्यवस्था, सेवा, साधू संतांची सेवा तिनं केली। एवढंच नाही तर मंदिरामध्ये स्वच्छता, रोज पूजन तर करायची, पण आजूबाजूचा परिसर, सडा, रांगोळी सगळं काही स्वच्छता ती ठेवायची, सेवा करायची। आम्ही भक्ती करण्याचे, परमार्थ करण्याचे वेगवेगळे प्रकार म्हणा किंवा परमार्थ वेगवेगळ्या अंगानं करता येतो। परमार्थ नामचिंतन करूनही करता येतो, परमार्थ भजनामध्ये आनंदित तल्लीन होऊन नाचून गाऊनही करता येतो, परमार्थ साधू संतांची सेवा करूनही करता येतो, परमार्थ वेगवेगळ्या माध्यमातून करता येतो, परमार्थ तीर्थयात्रा करून करता येतोय, वारी करून करता येतोय। परमार्थाचं एक प्रकारे प्रवेशद्वार म्हणजे सेवा आहे। परमार्थामध्ये सेवेला फार महत्व आहे। ही सेवा चंचुलेनं सेवा करावी, शिवमंदिरामध्ये नित्य सेवा करू लागली। आणि माझी तुम्हाला विनंती असेल, भगवंताच्या कृपेनं भोलेबाबांचं हे सानिध्य आम्हाला प्राप्त झालंय। श्री काशी विश्वेश्वर शिवलिंग या ठिकाणी आहे, म्हणजे थोडक्यात काशी विश्वेश्वराचं सानिध्य या माध्यमातून आम्हाला प्राप्त होतंय। मग आम्ही प्रत्येकानं कधीतरी आम्ही सप्ताह प्रसंगी या ठिकाणी येतो, यात नवल नाही। आम्ही नित्य रोज येणं शक्य नसेल, प्रत्येक सोमवारी या किंवा ज्याला शक्य असेल शिवभक्तांना रोज या। मंदिरात पूजा तर करायचीच आहे, शिवजींना बेलपत्र अर्पण करा, जलधारा अर्पण करा, भस्म लावा, चंदन लावा, फूल पुष्प सगळं काही अर्पण करा, हे तर आम्ही करावंच। पण याही पुढे जाऊन या शिवमंदिरामध्ये कुठे काही केर कचरा, कुठे काही आजूबाजूचा परिसर घाण तर नाही ना, आम्ही विशेषतेनं लक्ष देऊन पाहिलं पाहिजे। आणि दिसेल कुठे केर कचरा पडलेला आहे, कुठे अस्वच्छता आहे, आम्ही ते व्यवस्थित केलं पाहिजे। ही सुद्धा भोलेनाथांची खूप मोठी सेवा आहे। सेवा परमार्थामध्ये महत्वाची आहे। चंचुलेनं सेवा केली, 25 वर्ष सेवा केली, शिव उपासना केली, शिव महापुराण कथा ऐकली आणि परिणाम ज्या वेळेला देहत्याग झाला त्यानंतर तिला शिवलोकाची प्राप्ती झाली। शिवलोकामध्ये गेल्यानंतर पार्वती मातेची जिवलक सखी ती बनली आहे। आणि एका दिवशीचा प्रसंग, पार्वती मातेची सेवा करत असताना पार्वती मातेचं तोंड भरून कौतुक म्हणा किंवा तोंड भरून स्तुती या चंचुलेनं केली। पार्वती मातेची स्तुती करू लागली, हे भगवती तू जगदंबा आहेस, तू आदिशक्ती आहेस, तू आदिमाया आहेस, तूच जगताचं कल्याण करणारी आहेस, तुझ्याकडे करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता हे सगळं काही भरभरून आहे। पार्वती माता प्रसन्न झाल्या, चंचुलेला सांगितलं, चंचुले अगं तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे, बोल, काहीतरी मागून घे, काय देऊ तुला। चंचुलेने हात जोडले
आई, मला द्यायचंच असेल माते तर एकच विनंती आहे. पहा, पत्नीचं पतीबद्दल किती समर्पण आहे हे आम्हाला लक्षात येतंय या कथेतनं. ही चंचूला देहत्याग झालाय. शिवलोकात ही पार्वती मातेची सेवा करत सुखी जीवन जगू लागली आहे. पण तरी सुद्धा पार्वती मातेकडे तिनं मागणी काय मागितली? माते, द्यायचंच असेल तर माझी विनंती आहे, माझे पती, मला एका साधूंनी उपदेश केला आणि माझं हित झालं, माझं कल्याण झालं. पण आम्हाला माहिती आहे माझे पती, मृत्यूलोकातील माझे पती, नाव बिंदुग, माझे पती पापाचरण करत होते आणि मरणानंतर निश्चित ते कुठेतरी त्रास सहन करत असतील, कुठेतरी पीडा सहन करत असतील पापामुळे. मग माझी विनंती आहे माते, जसं माझं हित झालं तसंच माझ्या पतीचं सुद्धा हित व्हावं. पार्वती मातेनं लगेच काही शिवगण पाठवले. त्या बिंदुकाच्या शोधार्थ शिवगण आले. विंध्याचल पर्वतावरती येऊन पोहोचले. विंध्याचल पर्वतावरती तो बिंदुक मरणानंतर त्याला पिशाच्य योनी प्राप्त झालेली होती. त्याला जबरदस्तीनं उचलून, त्या पिशाच्याला उचलून शिवलोकी आणलं गेलं. शिव महापुराण कथेचं आयोजन पार्वती मातेनं त्या ठिकाणी केलेलं. त्या पिशाच्याला आणून कथेमध्ये बसवलं गेलं. जशी जशी कथा श्रवण केली जाऊ लागली, पाप संपू लागलं. जसं भागवतामध्ये धुंदुकारी थोडी थोडी कथा श्रवण करतो, पाप संपू लागतं, तीच पद्धत या ठिकाणी आहे. जसं जसं कथा ही श्रवण केली जातीये, त्या बिंदुकाचा एक प्रकारे त्या पिशाच्य योनीतून मुक्तता झाली. शिव महापुराण कथा ऐकली आणि या बिंदुकाला दिव्य देह प्राप्त झाला. पिशाच्य योनीतनं मुक्तता झाली. सुतजी सांगतायत शौनकादी ऋषींना, ही कथा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे. पापी पुरुषाचं कल्याण करते, पापी स्त्रीचं कल्याण करते, नवल नाही. पिशाच्य योनीमध्ये गेलेल्या जीवाचं सुद्धा कल्याण या कथेनं केलंय. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. ही कथा किती श्रेष्ठ आहे. याही पुढे जाऊन या कथेनं एका साधूचं दुःख संपवलं. ते आम्हाला ऐकायचंय, पण 1-2 मिनिट आम्ही भजन करूयात. अजब है भोलेनाथ दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा. अजब है भोलेनाथ ताळी हात वरती. तुम्हारा, एक दरबार तुम्हारा. अजब है भोलेनाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा. अजब है भोलेनाथ ये दरबार तुम्हारा, दरबार तुम्हारा. ताड़ी. ओ भूत प्रेत रिद करी चाकरी सबका यहाँ गुजारा. भूत प्रेत रिद करी चाकरी सबका यहाँ
बिछुआ कभी सर्प न बिछुआ भूमि सर्प लटकाए कार्तिक मोर गणपति राखी छुआ कभी सर्प न बिछुआ भोले सर्प लटकाए कार्तिक मोर नचाए आज का कानून नहीं है आज का कानून नहीं अनुशासित नजारा भी बोले जय हो दरबार तुम्हारा अजब है भोले दरबार तुम्हारा भोलेनाथ के दरबार तुम्हारा भोलेनाथ के दरबार तुम्हारा जय हो जय हो जय जय भोले जय भोलेनाथ हात वरती एक तारी भोलापती महादेव की हर 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 हरि बोल जय हो जय भोले बाबा हरि बोल जय हो हर हर महादेव ही श्री शिव महापुराण कथा सुतजी सांगतायत. या कथेनं एका साधूंचं दुःख संपवलं. ते साधू कोण?
ऐकायचंय आम्हाला धावत्या वेगात. अगदी ज्यांच्या हातात विणा आहे, बारकाईने लक्ष द्या, हातात विणा, मुखात भगवंताचं नाम, जे नित्य भ्रमंती करतात, जिथे जाईल त्याला उपदेश करत फिरतात. नाव काय त्यांचं आठवते का तुम्हाला कोणाला? शेंडीवाले बाबा. आता तरी लक्षात आलं असेल. आम्ही त्यांना म्हणतो कळीचा नारद. खरं पाहिलं तर हे कळीचे नसून कळकळीचे आहेत. नारदांनी कळी केल्या तर समोरच्याचं हित होतं. नारदांच्या कळी वेगळ्या आणि आमच्या कळी वेगळ्या. आम्ही कळी केल्या तर समोरच्याचं 100% वाटोळं. पण हे नारदजी कळी करतात, त्या कळीतनं हित होतं. हे नारदजी एक साधू संत. सुतजी सांगू लागले नारदांचं दुःख शिवमहापुराण कथेनं संपवलं. 88,000 शौनकादी ऋषींच्या मनात प्रश्न निर्माण झाला. नारदजी तर एक साधू आहेत, संत आहेत. मग म्हटले संतांना कुठं दुःख असतं का? संतांच्या जीवनात दुःख येतं का? संत तर सुख असू द्या दुःख असू द्या समस्थिती संतांची असते. सुख दुःखाशी संत एक प्रकारे स्थितप्रज्ञ वृत्ती संतांची असते. सुख दुःखात सम असतात. साधूंना कुठं दुःख होतं का म्हटले? नारदांना नेमकं कोणतं दुःख झालं? सुतजी सांगतात तुमच्या ज्या मनात शंका आहेत त्या शंका मी मिटवतो. नारदजी संत आहेत, साधू आहेत, आणि तरी सुद्धा त्यांना नेमकं दुःख झालं तरी कोणतं ते विस्तारपूर्वक सांगतो म्हटले. आम्हाला ऐकायचंय. आज काही आणि उद्या काही. पहा, सुतजींनी सांगावं नारदांना एकदा तप करण्याची इच्छा झाली. नारदजी तप करण्याची इच्छा झाली, तपाला बसले. तप करण्यासाठी कुठे बसलेत वर्णन सांगितलं. गोड श्लोक येतो. हिमशैल गुहाकाची देका परमशोभना यत्समीपे भवनती सदा वहति वेगतः. हिमशैल गुहाकाची देका परमशोभना यत्समीपे, अगदी सुर नदी, सदा वहती वेगतः. हिमालय पर्वतावरती एक शोभा संपन्न गुफा, ज्या गुफेच्या जवळूनच गंगा नदी वाहते. गंगा नदीच्या काठावरती त्या गुफेच्या शेजारी एक आश्रम. तत्राश्रमो महादिव्यो नाना शोभा समन्वितः तपोर्थम सययौ तत्र नारदो दिव्य दर्शनः. नारदजी गुफेच्या शेजारी त्या आश्रमामध्ये तप करण्यासाठी बसले. नारदांनी तपाला सुरुवात केली. इंद्राला काळजी पडली, नारदजी माझी सत्ता मागून घेतात की काय, सत्ता जाते की काय, सत्ता जाते की काय. आणि पहा, नारदजी एक भगवत भक्त आहेत, अगोदरच नामचिंतन करतात. आणि हे नारदजी तपाला बसले, मन एकाग्र झालं, तपाचं सामर्थ्य वाढू लागलं. परमार्थामध्ये शांतता महत्वाची आहे. अगदी परमार्थात चंचलता काही उपयोगी नाही. व्यवहारात माणूस चंचल लागतो, पण परमार्थात शांतता गरजेची असते. नारदजी एकाग्रतेनं नामचिंतनाला बसले, तपाला बसले. अगोदरच नाम ज्यांच्या मुखात, मन चित्त एकाग्र झालं. आणि कुठेतरी पुढे नारदांवरती कशा प्रकारे भगवंताच्या लीलेचा म्हणा कृपेचा वर्षाव होतोय हे आम्ही ऐकणार. पण मला या ठिकाणी सांगायचंय किंवा आम्हाला झाकीच्या दिशेनं जायचंय. भगवान परमात्मा जर भक्त निष्ठेनं श्रद्धेनं आम्ही स्वतः भगवंताला समर्पण केलं तर भगवान आमच्यावरती कृपा करतात. आणि विशेषतः हे भोळे महादेव भक्तावरती कशी कृपा करतात, किती सहजतेनं कृपा करतात. या भोळ्या महादेवांचा कृपेचा एक प्रसंग आम्हाला प्रत्यक्षात पाहायचा आहे. पण तत्पूर्वी आम्ही एकदा सर्वजण उठून उभे राहणार, नाचून भजन होणार.
आणि त्यानंतर झाकी दर्शन आम्हाला प्रसंगाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायचंय, ऐकायचंय. सर्वांनी मागचे पुढचे सगळे उठून उभे राहा, जागोजागी गोल करा. राहणार नाही म्हणून आपापल्या वस्तू सांभाळा, आपापली लहान लहान लेकरं सांभाळा. चोर येईल आणि काय घेऊन जाईल सांगताच येत नाही. पहा, भगवान परमात्मा, भगवान भोलेनाथ हे शिवशंकर भोळी देवता आहेत. नावाप्रमाणेच हे भोळे आहेत, भोलेनाथ आहेत. हे भगवान भक्ताची काळजी घेतात, भक्ताचं रक्षण करतात, भक्ताचा रखवाला, नवे नवे विश्वाचा, जगताचा रखवाला या भगवंताला म्हटलं जातंय. सारी जग काही ओ रखवाला, सारी जग काही ओ रखवाला, हा मेरा भोला ही जग से निराला. बम बोला 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 बम बोला. टाळी, सगळ्यांनी जागेवरती बसायचं. टाळी. जय हो. टाळी. आहा. यानं आपल्या जोडीदाराला घ्यावं, एका साथीदाराला घेतलं आणि हा चोर माळेवाडीमध्ये आला. काहीतरी महागडी वस्तू, काहीतरी सोनं चांदी मौल्यवान वस्तू शोधतायत. गावभर हिंडू लागले, महागडी वस्तू शोधतायत. एखाद्या श्रीमंताचं घर शोधायचंय पण सापडतच नाही. या चोरांना छोट्या छोट्या वस्तू सापडू लागल्या. कुणाचा चष्मा काढून घेऊ लागले, कुणाचा मोबाईल हिसकावून घेऊ लागले. एका चोरानं तर एक लहान लेकरच घेऊन पळून जावं. लहान लेकरं घेऊन पळायला लागले. चोर फार विचित्र, काय घेऊन जातील सांगताच येत नाही. या चोरानं कोणाच्या तरी डोक्यावरची टोपीच काढून घ्यावी. दिसल ती वस्तू जमा करतात. टाळी. गावभर हिंडू लागले हे चोर, पण श्रीमंताचं घर काय सापडाना. सगळ्या वस्तू सापडतात त्या छोट्या छोट्या. हे चोर विचार करतात, अशी कुणाची तरी बॉटल चोरून, असा कुणाचा तरी मोबाईल चोरून, अशी कुणाची तरी टोपी चोरून आपल्याला पाहिजे तेवढं धन मिळणार नाही, पाहिजे तेवढा पैसा मिळणार नाही. अशा छोट्या छोट्या वस्तू चोरून जास्तीचं धन आपल्याला विकून प्राप्त करता येणार नाही. चिंतेत आहे चोर. काय शोधावं, कुठे जावं. आणि या चोराला अचानकपणे वस्तू शोधता शोधता अचानकपणे एक शिवमंदिर दिसलं, एक मंदिर दिसलं. आनंदित
झाला हसायला लागला चोर. घर सापडत नसलं मग काय झालं? मंदिरात एखाद्या देवतेची मूर्ती असणार, सोनं चांदी अनेको दाग दागिने अलंकार मला सापडणार. आपल्या मित्राला सांगितलं तू द्वारावरती उभा राहा, कोणाला कोणी आतमध्ये येतंय का, जातंय का, आजूबाजूला कोणी फिरतंय का, लक्ष दे. तो म्हटला मी बाहेर थांबतो, आत जा. हा चोर आत आला, मंदिरात आला. एक चोर खडा शिव मंदिर में, चोर खड़ा आप तो उसमें आप तो उसमें अंदर में घंटा आया उसे जो था शिव जी घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर लेकिन था काफी ऊंचा लेकिन था काफी ऊंचा उसको मेरे मुझक सलामत शिवमंदिरात आला खरा, याला आशा होती एखादी मूर्ती सापडेल, त्या मूर्तीवरती दाग दागिने सापडतील, सोनं नाणं चांदी काहीतरी मौल्यवान धातू सापडेल. आत आला तसा निराश झाला. रे रे रे, इथे एखादी मूर्ती नाही, त्यावर सोनं नाही, चांदी नाही, दाग दागिने नाही, इथे आहे तर काय? एक पाषाणाची मूर्ती, एक दगडाची शिवपिंड. वाईट वाटलं, नाराज झाला. या दगडाला कुठे नेऊन विकावं, या शिवपिंडीला कुठे नेऊन विकावं? पैसाही नाही, धनही नाही, फुकटही कोणी घेणारे नाही. चोर निराश झाला होता, उदास झाला होता. बरं, मूर्ती शिवपिंड तर दगडाची आहे, मग आजूबाजूला दुसरं काही दिसतंय का? पाहू लागला. आजूबाजूला पाहतोय, खाली पाहतोय, वर पाहतोय आणि तेवढ्यात लक्ष गेलं शिवलिंगाच्या वरती लटकवलेल्या घंटेकडे. आनंदित झाला, पुन्हा हसायला लागला. इथे तर घंटा आहे, एवढी मोठी घंटा. आपल्याला दुसरं काही मिळत नाही ना, मग ही घंटाच काढून घेऊन जाऊ आणि ती बाजारात विकू, खूप सारा पैसा मिळेल. दोघही प्रसन्न झाले, आनंदात आहेत. घंटा काढायची म्हणून आजूबाजूला आनंदात नाचतच फिरायला लागले. नाचतायत, आनंदात आहेत. घंटाच काढून घेऊन जाऊ. पण जसे चहूबाजूंनी फिरतात,
लक्षात येते घंटा तर मोठी आहे, पण रे 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 घंटेपर्यंत हातच पोहोचत नाही. घंटा काढायची कशी, हातच पुरेनासा झाला. आता करावं काय, पुन्हा उदास, पुन्हा निराश. एक सांगू लागला, आपण एक काम करू, या शिवपिंडीवरतीच पाय देऊ आणि मग घंटा काढू. पुन्हा शिवपिंडीवरती पाय देऊन घंटा काढायचा प्रयत्न चालू झाला. या चोरानं आपला पाय शिवपिंडीवरती मांडला आणि घंटा काढण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्या भोळ्या महादेवाला वाटलं या भक्तानं त्याचा देहच मला अर्पण केला. भगवान भोले बाबा त्या ठिकाणी प्रगट होऊ लागले. त्या चोरानं उपाय केला. कोणता उपाय समझ जब आता है, उपाय समझ जब आता है, वो चोर खड़ा मुस्काता है, चोर खड़ा मुस्काता है. नाही. उपाय समझ जब आता है, चोर खड़ा मुस्काता है, जो मूरत पर वो चढ़ गए, हाथ लगाया घंटे पे, जो मूरत पर वो चढ़ गए, हात लगाया ओ घंटा घट घट बोल उठा हो, चोर कपट बाटोल उठा हो, वहाँ प्रगट हुआ डमरू जय हो. वाला, मेरा भोला है जगत गाडी गाडी जय हो. अरे बोल जय हो. जय हो. बोला उमापती महादेव की चोर आनंदात घंटा काढण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते, शिवपिंडीवरती पाय ठेवला आणि भोले बाबा प्रगट झाले. भोले बाबांना वाटलं या भक्तांनी त्यांचा देहच मला अर्पण केला की काय. शिवजी प्रगट झाले. चोर थरथरायला लागले. चोर घाबरतात. दोन कोपऱ्यात दोन घुसले. आता शिवजी आपल्याला दंड देतील, शिक्षा करतील, थरथरतायत. पण भोले बाबा म्हणतात, अरे भक्तांनो, मागा काय मागायचंय ते. माग माग बोले जंगल, भोले रे तू मन चाहा है, लेने तू मन चाहा है. चोर खड़ा काबी धर 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 आई धर उधर, चोर खड़ा कापी धर धर देख रहा है इधर उधर. ओ मैं तो चोर चंगा हूँ, झूठा घमंडी पक्का हूँ, बाबा सच मुझ है तू भोला. जय हो. मेरा भोला जग में निराला, बम बोला बम बोला 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 बोला.
भक्तांनो, मागा काय मागायचं ते. चोर होते पण प्रामाणिक होते. प्रभू, आम्ही तुमचे भक्त नाहीत, आम्ही चोर आहोत, आम्ही कपटी आहोत, आम्ही दुष्ट आहोत, आम्ही कुकर्मी आहोत, आम्ही लबाड आहोत, आम्ही तुमचे भक्त नाहीत. आणि तुम्ही आम्हा चोरांना म्हणताय मागा काय मागायचंय ते. भोले बाबा म्हणतात, अरे तुम्ही जरी चोर असलात तरी सुद्धा तुम्ही आज माझे भक्त ठरेलात. तुम्ही तुमचा देहच मला अर्पण केला. मला कोणी बेलपत्र अर्पण करतं, कोणी मला भस्म लावतं, कोणी चंदन लावतं, कोणी जलधारा अर्पण करतं, कोणी मेवा मोदक अर्पण करतं. कोई मेवा मोदक लाता है, कोई मेवा मोदक लाता है, वो कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है। वो पर तूने तो अपना दर्द कर दिया मुझको, पर तूने तो अपना दर्द कर दिया मुझको। तू भक्त ही मेरा चोर नहीं हो, तेरे जैसा और नहीं हो। जट बोले तूने चल आया, भोला जी जग से निराला। बोला 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 बोला। जय हो। भगवान भोलेनाथांनी या भक्तांना सांगावं, रे तुम्ही चोर नाहीत, माझे भक्त आहात. तुमचा देहच तुम्ही मला अर्पण केला. चोर प्रसन्न झाले, नाचायला लागले. भक्त आणि भगवान तिघेही आनंदाने नाचू लागले. बोला उमापती महादेव की जय जय महादेव महादेव महादेव। यात चोरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. अगदी पहा, नजरे लागावी असे चोर आहेत. अजून एकदा जोरदार टाळी.